पिठासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा, 1 वाटी झालेली आहे, ही दुसरी वाटी, आणि 2 चमचा गव्हाचं पीठ, छोटा चमचा आपला जो पोहे खाण्याचा, आणि 2 चमचा रवा, बारीक रवा, 1 चमचा पिठी साखर, थोडंसं मीठ आणि बेकिंग पावडर, आधा चमचा बेकिंग पावडर. हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि एक 2-3 चमचा दही ताजंच घ्यायचं. आता छान असं मिक्स करून घेऊया सगळं. आणि 2 चमचा कच्चं तेल, छान असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला 1-2 तास झाकून ठेवूया, तोपर्यंत भाजीची तयारी करूया. तर पीठ भिजलंय का बघूया. 2 तास झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलं गेलंय. तर आता याला थोडंसं तेलाचा हात लावूया, सॉफ्ट करून घेऊया अजून थोडंसं. आणि रवा घातला होता ना, त्यामुळे आपले बटुरे आता छान फुगणार आहेत. आपले गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर एक गोळा घेऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे. आता बटुरे करून घेऊया. छान असं लाटून घ्यायचे. आपल्याला अंडाकृती असं आपल्याला बटुरे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल बी करू शकता. बटुरे आपल्याला गोल करा या कसं बी करा, पण आपल्याला बटुरे तर खायचेच आहे. ते पीठ एकच आहे. तर चला तर बटुरे तळायला घेऊया. फुगायला आलेला आहे आता. हा बघा बटुरा आपला किती छान गोल 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 फुललेला आहे. हाय की नाही छान टाकावर. चला बटुरे खायला, गरमागरम बटुरे खायला. तर बघा किती छान फुगलं गेलं आहे. तर हा बघा फुला 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 बटुरा तयार आहे. तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा. हा बघा, हा बघा बटुरा आपला किती छान फुगलेला आहे, टम्म झालेला आहे. आणि ही आपली छोल्याची भाजी. तर चला तर मग ही रेसिपी कोणाकोणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा.